जास्त भाषण देऊन तुमचं आम्हाला अंतही पाहायचं नाही, पण काही गोष्टी बोलल्या पाहिजे. हे आपण नाही बोलणार तर मग कोण बोलणार आहे? तो मिस्सी येऊन सांगणार आहे का? मिस्सी तो फुटबॉलवाला आला होता, पण जे त्याला पाहायला लोक मिस्सी मिस्सी मिस्सी, अरे मिस्सीपेक्षा दसपट खेळणारे गाव पातळीवर आपले फुटबॉलपटू आहेत. एखादं क्रीडांगण उभं झालं पाहिजे का नाही? इथं एखादं क्रीडा संकुल उभं झालं पाहिजे ना धर्माबादला. अनेक मुलं आहेत गोरगरिबाचे, फक्त ते प्रकाश होतात नसतात. मिस्सी आला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, हरकत नाही. दुसऱ्या देशातले लोक आपल्या येतात. आम्हाला वाटलं होतं मिस्सी जरा स्लम एरिया बघेल त्या धारावी सारखा. मिस्सी गेला म्हणून आल्यामध्ये काय आपले प्रश्न वेगळे आहेत. धर्माबादकरांचे प्रश्न वेगळे आहेत, हे कोणीतरी बोललं पाहिजे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, मी आज जो संकल्पनामा बघितला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, घर नागरी हक्क, मूलभूत सुविधा, वाहतूक पायाभूत सुविधा, पर्यावरण सुशोभीकरण, क्रीडा, मी तेच म्हणतो याच्यात पहिलं वाक्य आहे युवकांसाठी आधुनिक फुटबॉल व क्रिकेट टर्फ मैदाने विकसित करणं. हे महत्वाचं आहे. मिस्सींनी तिथून यावं त्यापेक्षा आपल्या धर्माबाद मध्ये 10 मिस्सी तयार करा ना. त्याला पाहायला जगातली लोक आली पाहिजे, त्याकरता हे होणं महत्वाचं आहे. त्यामुळे क्रीडा आरोग्य सेवा, युवकांसाठी फुटबॉल, धर्माबाद उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी प्रयत्न, नगर परिषदेने स्वर्गरज सेवा, शिक्षण, डिजिटल सुविधा व मीडिया, रोजगार, आर्थिक विकास, महत्वाची कामे हे प्रत्येकाच्या घरात पोहोचले. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी 40 लाख रुपये परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येत आहे. हे अजितदादांचं सर्व धर्म समभावाचं धोरण. अम्मा तुम्ही बोलल्या होत्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, प्रत्येक समाजाला म्हणजे मानवाने माणसाशी माणसासम वागणे. अनेकांच्या मोबाईलची कॉलर टोन असेल हीच आमची प्रार्थना, ही फक्त म्हणायसाठी आहे. इकडं म्हणते माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तिकडे गेल्यानंतर थोडा धक्का जरी लागला तर हाणामाऱ्या होतात. कसले माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं? कृतीत उतरवता आलं पाहिजे. अजितदादा हे बोलके पोपट नाहीत. अजितदादा हे करते नेते आहेत. करते काय म्हणता येईल आता दादांना, करते पुढारी म्हणू आपण. की बोलके फार लोक आहेत, अनेक लोक येतात, भाषण देतात. कोणी धर्माच्या नावावर मत घेतं, कोणी पैशाच्या नावावर मत मागतं, कोणी दारू पासून मत घेतं. पण अजितदादाचा अजेंडा तसा नाही. बेरजेचं राजकारण आहे साहेब. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्याच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला आणि आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून करत असून यापुढील काळातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करत राहील. प्रताप पाटील साहेब बोलले होते की नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष असेल. मला हा विश्वास आहे. ज्या निवडणुका आता झाल्या, आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण थोडी माहिती पत्रकारांकडून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात 1 नंबरवर तर राहीलच, सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेकर पक्ष हा राष्ट्रवादी ठरेल. आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो, लाईन ऑफ द डे, अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील. लाईन ऑफ द डे. आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद, पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल. आणि आणखी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे. जरी महायुतीच्या सत्तेत आम्ही सहभागी असलो असं आपल्याला दिसतं, अनेक ठिकाणी तर आमच्या विरोधातच आमच्या सोबत असलेले लोक. पण तुम्हाला मी सांगतो, इथे तेच आहे चित्र. आता प्रताप पाटील साहेब बोलले म्हणजे अधिक त्यात खोलात जाणार नाही, पण एक तुम्हाला सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण साहेब, एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा विचार, साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधींचा विचार हा आमचा पक्षाचा विचार आहे. ती विचारधारा होती, आहे आणि शेवटपर्यंत राहणार, यात काही दुमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही अजितदादांच्या वतीने आम्ही सर्व त्या पक्षाचे कार्यकर्ते देतो. धर्माबाद, रत्नागिरी आणि बाळापूरच्या विकासाकरता आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी उपलब्ध करून देईल, त्यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास देतो.